स्वागत आहे तुमच्या आपल्या विषयाच्या प्रवासामध्ये. जसं ते म्हणतात ना अट्रॅक्शन. आता अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय? सुरुवातीला मी ठरवलं होतं की मी कोणत्याच मुलीच्या राड्यात पडणार नाही, की बाबा मला मुलीत इंटरेस्ट नाहीये. पण दररोज सकाळी जेव्हा मी चौकात जायचो, चौकात गेल्यानंतर तिथं मित्र वगैरे असायचे आणि ती गँग सेम तशीच, की बाबा मुलीच्या राड्यात पडणारे किंवा मुलीच्या प्रेमात पडलेले किंवा असे छपरीगिरी करणारे, त्या गँगमध्ये जाऊन मी रेग्युलर जॉईन व्हायचो, दररोज सकाळी जाऊन बसायचो. सो त्यांचा सुद्धा परिणाम माझ्यावर थोडा थोडा व्हायला लागला. ते आधी ज्यावेळेस घरचे म्हणायचे की बाबा जशी संगत तशीच माणसाची अवस्था असते, पण त्या गोष्टीवर मला विश्वास नव्हता. पण जेव्हा माझ्यावर वेळ आली तेव्हा मला कळलं की बाबा हे असं होऊ शकतं. तर सुरुवातीला असे 15-20 दिवस असेच घातले एकमेकाकडे बघण्यामध्ये, आणि बघता बघता केव्हा अट्रॅक्ट झालो हे सुद्धा कळलं नाही. दररोज सकाळी ज्यावेळेस मी 7ला जायचो त्याऐवजी मी 6ला जायला लागलो, म्हणजे मला बघण्याची आवड व्हायला लागली. आणि सो एक दिवस 10 वाजता लाईट आली, शेतात पाणी द्यायचा दिवस आला आणि मी गेलो. रानात गेल्यानंतर ती पण तिच्या रानात आली, मोटर वगैरे चालू केली आणि बाजरी वगैरे लावलेली होती. सो पाणी द्यायला ती आली, मी पण माझ्या रानात बाजरी लावली होती, मी पण पाणी द्यायला गेलो होतो. पाणी द्यायला गेल्यानंतर ती आणि त्याच्या मैत्रिणी आणि एक मित्र, म्हणजे त्यांचाच घरातला एक मुलगा होता, तो माझा मित्र होता. ते माझ्या बांधावर बसून असे चर्चा वगैरे करायचे आणि माझ्यावरून डायलॉग वगैरे मारायचे. तरी मी त्याच्याकडे रिॲक्ट झालो नाही, म्हणजे मी त्याच्यावर काही ॲक्शनच केलं नाही. पण ज्यावेळेस तिथून जाता जाता त्याने डायरेक्ट आय लव्ह यू असं म्हणलं, ही गोष्ट सुद्धा मला ऐकू आली. आणि ऐकू आल्यानंतर पण मी याच्यावर अजून सुद्धा काही ॲक्शन घेतलं नाही, कारण मी वाट पाहतो होळीची. कारण होळीला माझे घरचे, माझे भाऊ वगैरे येणार होते, आणि भाऊ वगैरे आल्यानंतर माझ्या मोठ्या भावाला एक मुलगा झाला होता आणि त्याचा बारशाचा कार्यक्रम त्या होळीला होता. सो त्या होळीचं मी वेट करत होतो, आणि त्या होळीला माझे मित्र कंपनी वगैरे हे सगळे लांबून येणार होते. आणि होळीच्या टायमाला एकमेकाकडे बघणं किंवा कलर लावणं ह्याच्यातून काहीतरी पुढं होईलच म्हणलं. अशा गोष्टी मी सतत विचार करू लागलो. पण फायनली होळी जवळ आली, आणि होळी जवळ आल्यानंतर माझ्या भावाचं बारशाचं कार्यक्रम. आता कार्यक्रम म्हणजेच मंडप गिंडप संलग्नासारखी तयारी वगैरे अशी जोरदार चालू होती. मित्र वगैरे आले, कलर वगैरे घेतले, आम्ही एकमेकाला आधीच गोळसून घेतलं, कलर वगैरे लावलं, निघालो चौकात निघताना ज्यावेळेस रस्त्याने मी जात होतो त्यावेळेस तिच्या घरासमोरच रस्ता होता, आणि तिच्या घरासमोर रस्ता असताना ती असं मारण्यासारखं मला हात केलं, म्हणजे बाबा आहे म्हणलं, थांब आलोच म्हणलं. मी पण इशारामध्ये त्याला उत्तर दिलं. उतरल्यानंतर समोर गेलो, सगळ्या मित्रांना कलर वगैरे लावलं, आणि वापस येत आता परत तेच ॲक्शन. आणि त्या गोष्टी घडल्यानंतर आता मी त्याच्या घरी जाऊ नाही हा मला प्रश्न पडला. पण सीन असा होता की त्याच्या घराच्या पलीकडेच माझा एक मित्र राहत होता, त्याला कलर लावण्यासाठी मला जाणं होतं. सो मी तिथं गेलो नाही. ह्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथून पुढचा विलांग हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. सो धन्यवाद.